मीरा भाईंदर महापालिकेवरती मराठी महापौरच विराजमान व्हावा या प्रमुख मागणीसाठी मराठी एकीकरण समिती आणि मनसे शिवसेनेचा एल्गार, तीव्र आंदोलन करत डिंपल मेहता यांच्या नावाला करणार विरोध। चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वादावरती आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक। वडेट्टीवार धानोरकर वादामुळे चंद्रपूर पालिकेत सर्वाधिक 27 जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापनेत अडचणी। आज केसी वेणुगोपाल यांच्यासोबत होणार बैठक। भाजपकडून मुंबईतील महापौर निवडीच्या हालचालींना वेग। 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार। राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर। ठाणे महापालिकेच्या महापौर उपमहापौरांचा आज पदग्रहण सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर महापौरपदी तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील। राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता। सत्ताधारी पक्षांच्या सहमतीने निर्णय झाल्याची चर्चा। वडील अजित पवार यांच्या आठवणीत जय पवार भाऊ। सोशल मीडियावर अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत जागवल्या आठवणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेंच्या चिपळूण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचार सभा। केवळ 3 दिवस उरल्यानं पुन्हा एकदा प्रचार शिगेला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदानासाठी मिळणार भर पगारी सुट्टी। झेडपी आणि पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला होतंय मतदान। निवडणुकीत अडचण नको म्हणून पोटच्या पोरीला संपवलं। अपत्य निवडणुकीसाठी अडचण ठरल्यानं 7 वर्षीय मुलीची हत्या। नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या केरूर गावातली घटना। हायस्पीड रेल्वेमुळे मुंबई पुणे प्रवास आता पाऊण तासात शक्य। पुढील 5 ते 6 वर्षात हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता। भुयारी मार्गातून धावणार रेल्वे। चांदीच्या दरात सलग 3ऱ्या दिवशी घसरण। 3 दिवसात चांदीच्या दरात 1,44,000ची घसरण। चांदीचे दर प्रति किलो 2 लाखांच्या खाली। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।